तर इथं मी तिळाचे लाडू नाही तर तिळाची बर्फी बनवली होती. तर त्यासाठी मी पाव किलो तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलं होतं. शेंगदाणे आणि तीळ आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. यामुळे काय होईल, तीळ व्यवस्थित फुलले जातील आणि करपणार पण नाहीत. त्याच गरम तव्यावर मी फक्त खोबरं परतवून घेतले. गॅस बंदच आहे. पदार्थ थंड झाले की तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी शेंगदाणे टलफरं नाही काढली, तशीच घातली आहेत. तीळ आणि गूळ त्यामध्ये घालून पूर्ण 1 ते 2 मिनटं फिरवून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं, मोठमोठंच ठेवायचं आहे. मग काय, एक कढई घ्यायचं, कढईमध्ये तळाला 1 चमचा तूप टाकायचं आणि ते वाटून घेतलेलं मिश्रण आणि उरलेले तीळ आणि खोबरं त्यामध्ये टाकायचं. जास्त नाही, अगदी 5 मिनटं हलवून घ्यायचं. मिश्रण थोडं मऊ झालं की एका बटर पेपरवर घालायचं, सेट करून घ्यायचं, गार्निश करायचं आणि वड्या पाडायच्या. मग काय, आपली तिळाची वडी रेडी आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.